तर आज होता गोव्यामधला आमचा शेवटचा दिवस. संध्याकाळची ट्रेन होती, त्यामुळे आपल्याकडे फिरायला अजून खूप टाईम होता. खरं तर हेलिकॉप्टरनेच फिरणार होतो, पण आपल्याला उगाच हवेत उडायची सवय नाहीये. म्हणून रस्त्याच्या कडेकडेने आम्ही चालत सुटलो. त्यानंतर थोडंसं खतरो के खिलाडी करत आम्ही पोहोचलो अंजुना बीचला. तिथून आम्ही निघणार तेवढ्यात मॅटर भाई मॅटर मॅटर. त्यानंतर या केळीच्या बागा बघत बघत आम्ही पोहोचलो एका सुनसान तलावावरती. त्यानंतर गुगलने आम्हाला एका भलत्याच साईटला पोहोचवलं. कसा तरी रस्ता शोधत शोधत आम्ही हायवेला पोहोचलो. भूक एवढी जोरात लागली होती की आम्ही साईडच्याच एका हॉटेलमध्ये काहीतरी वेगळी डिश खायचा विचार केला, जी आम्ही कधीच खाल्ली नव्हती. शॉपिंगची खास काय अजून आमची मिटली नव्हती, त्यामुळे परत शॉपिंगला येऊन निघालो. तितक्यात पावसाने सुरुवात केली. पाऊस थांबावा म्हणून जरा गारानं घातला. तुकाराम जय वाजव टाळ्या. तितक्यात पाऊस थांबला म्हणून आम्ही लगेचच गाडी काढली स्टेशनच्या दिशेने. उद्यापासून परत ऑफिसला जायचं याचा आनंद तुम्ही आमच्या चेहऱ्यावर बघू शकता. तेवढ्यात आमची ट्रेन आली. जातानाचा प्रवास पण चांगला व्हावा म्हणून नारळ फोडून पाया पडून आम्ही निघालो मुंबईच्या दिशेने. तर तुम्हाला देखील माझी गोव्याची सिरीज आवडली असेल तर नक्की शेअर करा. अजून नवनवीन व्हिडिओसाठी मला फॉलो करा